हां मी सांगतो तुम्हाला नेक्स्ट सांगत होतो. ओके. सो वेलकम टू ऑल मेंबर्स ऑफ BBNG. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं इंट्रोडक्शन मी थोडक्यात मॅडमने दिलेलंच आहे, तरी पण मी थोडक्यात सांगतो. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आणि PGDBM केलं आहे आणि 21 वर्षाचा सर्व्हिसचा एक्सपिरियन्स मी विविध कंपन्यांमध्ये घेतला, मेनली फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. आणि त्याच्या सेल्स अँड मार्केटिंगमध्ये असल्यामुळे मला बऱ्याच प्रकारचा अनुभव आला. गॅस अँड नेक्स्ट स्लाईड प्लीज. बऱ्याच प्रकारचा अनुभव आला ॲज पर द इथे मी त्यांची समरी लिहिलेली आहे. पहिली कंपनी होती माझी एस गॅस ॲनालायझर्स. त्याच्यामध्ये मी गॅस ॲनालायझर्स बऱ्याच कंपन्यांना आणि तसेच PCRA विच इज वन ऑफ द लार्जेस्ट कस्टमर बिकॉज दे कंट्रोल द पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन. तर त्यांचं कामच ते आहे की फ्लू गॅस ॲनालिसिसचं मॉनिटर करून कंट्रोल करणं. तर PCRA वॉज वन ऑफ आवर बिगेस्ट कस्टमर. त्याच्यामुळे BHEL, मुकुंद, कास्टिंग फोर्जिंग इंडस्ट्रीज, IOCL, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज लाईक BPCL, HPCL, IOCL, याच्यामध्ये केमिकल प्लांट, याच्यामध्ये बरेच गॅस ॲनालायझर्सचे डेमॉन्स्ट्रेशन देऊन त्याचं सप्लाय करून त्याचं परत इन्स्टॉलेशन आणि ट्रेनिंगसाठी पण परत जावं लागायचं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड इंजिनिअरिंग कंपनी, त्याच्यामध्ये NDT इक्विपमेंट्स म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग इक्विपमेंट्सचं मार्केटिंग करायचं असतं. त्याच्यामध्ये मेनली रेल्वे वॉज वन ऑफ आवर बिगेस्ट कस्टमर, कारण जे रेल्वेचे ट्रॅक असतात त्याचं क्रॅक डिटेक्शन करावं लागतं आणि त्याच्यासाठी आम्ही RDSO अप्रूव्ड व्हेंडर असल्यामुळे आमच्याकडे त्यांच्या ऑर्डर्स यायच्या. त्याच्यासाठी RDSO अप्रूव्हल नवीन प्रॉडक्ट्सचं घ्यावं लागायचं. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पण रिसर्चचं काम मेकॅनिकल डिपार्टमेंटवाल्यांचं चालायचं. त्याच्यासाठी पण आमची प्रॉडक्ट्स वापरली जायची. BRC, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, स्टील अथॉरिटी इंडिया, कास्टिंग फोर्जिंग इंडस्ट्रीज, या सगळ्यांना आम्ही हे इन्स्ट्रुमेंट दिलेलं होतं. त्याच्यानंतर 4 वर्ष मी ॲटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेड ठाण्याची कंपनी होती. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ठाणा होतं आणि हेड ऑफिस वडाळ्याला होतं. तर त्यांच्या मार्केटिंगसाठी मी काम केलं. त्याच्यामध्ये मी रेल्वेसाठी स्वतंत्र व्हेंडर डेव्हलप केला आणि त्याच्या थ्रू मी सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप्सला माझं मटेरियल सप्लाय करायला लागलो. सुरुवातीला काही टेंडर्स स्वतः आम्ही एक्झिक्यूट केली, पण पेमेंटचा इश्यू हा रेल्वेचा थोडा लांबत असल्यामुळे आम्ही मग शेवटी थ्रू कमिशन बेसिस आम्ही एजंटला अपॉइंट करून त्याच्या थ्रू ते ऑर्डर्स एक्झिक्यूट करायला लागलो. आणि आज ऑल ओव्हर इंडिया रेल्वेमध्ये वी आर दॅट कंपनी इज डुईंग वेल स्टील ऑल्सो. त्याच्यानंतर मी एमको ट्रान्सफॉर्मर्स वाघे स्टेट ठाण्याला होतो ॲज अ मार्केटिंग पर्सन फॉर एनर्जी मीटर्स आणि ट्रान्सफॉर्मर्स. सुरुवातीची 5 वर्ष मी एनर्जी मीटर डिव्हिजनला काम केलं. त्याच्यामध्ये माझा बऱ्याच स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड्सशी संबंध आला आणि त्याच्यानंतर एनर्जी मीटर डिव्हिजन काही कारणामुळे ती बंद करावी लागली ड्यू टू द प्राईस फॅक्टर अँड अदर कॉम्पिटिशन इन द मार्केट. आणि त्याच्यानंतर मला ट्रान्सफॉर्मर मार्केटिंगला ट्रान्सफर करण्यात आलं. त्याच्यामध्ये सुद्धा कस्टमर सेम होते आमचे. स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड वॉज 90% कस्टमर्स आणि 10% कस्टमर्स वॉज प्रायव्हेट इंडस्ट्रीज किंवा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला सप्लाय करणारे कॉन्ट्रॅक्टर्स, जसं किर्लोस्कर ब्रदर आहे किंवा सिंटेक्स आहे, अशा काही कंपन्या होत्या ज्या स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला पण मटेरियल सप्लाय करत असायच्या. याच्यामध्ये मी माझा मॅक्सिमम 8 वर्षांचा टाईम स्पेंड केलेला आहे. त्यामुळे माझा क्लोजली गव्हर्नमेंट कस्टमर्सशी डील करण्याचा एक्सपिरियन्स जास्त वाढला असं मी म्हणू शकतो. आणि नंतरची कंपनी होती एशियन कॉन्टेक्ट, ज्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंट कस्टमर्स होते. BSNL, MTNL, टाटा पॉवर, मिक्स टाईप ऑफ कस्टमर होते. PWD वॉज ऑल्सो वन ऑफ द कस्टमर. आणि शेवटची कंपनी होती हिंदुस्तान कॉम्पोजिट्स लिमिटेड. they were manufacturing into the brake blocks which are supplied to all over India. So I was handling the all over India business. Next slide please. हे सगळं मार्केटिंग करून एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हलिंगमुळे मग मी शेवटी डिसिजन घेतला की आता आपल्याला आपलं स्वतःचं फॅमिली लाईफ इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मग मी नोकरी सोडून प्रॉपरली 2019मध्ये माझं स्वतःचं मार्केटिंग कन्सल्टन्सी सुरू करण्याचं ठरवलं बाय द नेम ऑफ VV एंटरप्राइजेस. त्याच्यामध्ये मला पहिले 2-3 महिने मी काही जणांची प्रॉडक्ट्स ऑन कमिशन बेसिस विकायला सुरुवात केली, जसं इंडस्ट्रियल हीटर्स आहेत, नंतर होम ऑटोमेशन प्रॉडक्ट्स आहेत. ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. नेक्स्ट स्लाईड. तर माझी 2 व्हर्टिकल्स आहेत की सेल्स अँड मार्केटिंग ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स ऑन कमिशन बेसिस आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट गायडन्स पण मी देतो. एक मिस्टर प्रमोद कोळेकर म्हणून आहेत, त्यांचं ठाण्यामध्ये त्याचं इन्स्टिट्यूट पण आहे. आणि दुसरं व्हर्टिकल मी टेंडरिंगसाठी चालू केलं, टेंडर टेकच्या नावाने, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचं टेंडर सर्च करून देण्यापासून सबमिशन ऑफ टेंडर आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पुढचाही सपोर्ट हवा असेल टिल पेमेंट कलेक्शन, आय कॅन प्रोव्हाइड यू दॅट सपोर्ट. नेक्स्ट स्लाईड.
तर जी प्रॉडक्ट्स मी मार्केटिंग करतो आहे त्याची समरी मी थोडी बरोबर इन शॉर्ट सांगतो. टेक्नोव्हिजन ऑटोमेशन, दे आर इन द इंडस्ट्री ऑटोमेशन प्रोडक्ट्स अँड ऑफिस ऑटोमेशन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. जसं सेन्सर्स आहेत, PLC आहे, कंट्रोल पॅनल्स आहे, दॅट इज अ इंडस्ट्रियल प्रॉडक्ट दे आर मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट स्लाइड. आणि होम ऑटोमेशन प्रॉडक्ट्समध्ये डिजिटल डोअर लॉक्स आहेत, एनर्जी एफिशियन्सी सेविंग त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत, विच कॅन बी फिटेड इन ऑफिस, होम और बंगलोज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नंतर एक आर्टेक सोलोनिक्स नावाची एक कंपनी आहे भोपाळा, त्यांचं हे एक वेस्ट टू कंपोस्ट मशीन आहे, त्याचं पण मी मार्केटिंग करतो. सध्या आपल्याकडे कचरा व्यवस्थापनासाठी खूप प्रयत्न चाललेले आहेत. BMCकडनं स्पेशल कन्सेशन दिलं जाते की ज्या सोसायटीमध्ये 100पेक्षा जास्त फ्लॅट असतील आणि ते स्वतः कचरा व्यवस्थापन करतील त्यांना त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो आहे. तर यासाठी हे वेस्ट टू कंपोस्ट मशीन हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ते तुमच्या सोसायटीमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि तुमचा जो ओला आणि सुका कचरा सेपरेट करून तुम्ही त्या याच्यात जर टाकला तर त्याच्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती होते आणि ते कंपोस्ट खत तुम्ही सोसायटीतल्याच गार्डनला टाकू शकता किंवा तुम्ही ते बॅग्समध्ये भरून विकू पण शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. की त्यांचे अदर इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट्स आहेत, अल्ट्रा कॅपॅसिटर्स आणि बाकी ते पण कंट्रोल पॅनल्स वगैरे बनवतात, पण मी त्याचं वेस्ट टू कंपोस्ट मशीन जास्त मार्केटिंग करतो आहे. नेक्स्ट स्लाइड. सुविधा इन्स्पेक्शन हैदराबाद, दे आर इन टू द NDT इक्विपमेंट्स अँड मॅग्नेटिक पार्टिकल इन्स्पेक्शन इक्विपमेंट्स. ही जी दोन पहिली मॉडेल्स आहेत ती बेंच टाईप मॉडेल्स आहेत, विच इज यूज फॉर मॅग्नेटिक पार्टिकल इन्स्पेक्शन. आणि रेडिओग्राफी व्ह्युअर्स किंवा ज्याला रेडिओग्राफी फिल्म व्ह्यू करायची आहे त्याच्यासाठी हे एनलार्ज स्वरूपाचं इन्स्ट्रुमेंट आहे. नेक्स्ट स्लाइड. इंटरफेस इंजिनिअरिंग मुंबईमध्येच आहे, त्यांचं सेफ अँड क्लीन नावाचं सोल्युशन आहे, विच इज यूज फॉर हँड क्लिनिंग पर्पज फॉर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स, ज्याच्यामुळे ग्रीस, पेंट किंवा अजून काही ज्याच्यामुळे काम करताना हात काळे होतात तर ते स्मूथली क्लीन केले जातात. याचं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन जर तुम्ही मला अपॉइंटमेंट दिलीत तर मी तुमच्या फॅक्टरीमध्ये येऊन देऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. लक्ष्मी इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीजचे विविध प्रकारचे हीटर्स आहेत जे विविध ॲप्लिकेशनसाठी प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. कोणाची काही हीटरची रिक्वायरमेंट असेल तरी ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ॲज पर कस्टमाइज स्पेसिफिकेशनसुद्धा आम्ही हीटर्स देतो. नेक्स्ट स्लाइड. मायक्रोफॉर्म टूल्स यांची कटिंग टूल्स आहेत, CNC आणि VMCला लागणारी, आणि बरीच स्पेशलाइज्ड टूल्स पण आहेत विच आर मेड ॲज पर द कस्टमाइज रिक्वायरमेंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर असं या प्रॉडक्टचं मार्केटिंग मी जवळपास 6 महिने केलं आणि त्याच्यानंतर मला असं आढळलं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये हा अवेअरनेसच नाही आहे की टेंडर कोट करायचं, कारण त्यांच्याकडे तेवढी वेळ पण नसतो आणि मॅनपॉवर पण नसते. म्हणून मग जेव्हा मी माझं हे स्वतःचं या प्रॉडक्टसाठी मार्केटिंग करत होतो तेव्हा मी हळूहळू स्वतःचं टेंडरिंग आणि वेंडर रजिस्ट्रेशन्स करायची आहेत का याच्यासाठी पण चौकशी करत होतो आणि त्याचं मला काही दिवसांनी आउटपुट मिळायला लागलं. नेक्स्ट स्लाइड. तर आता आपण टेंडरिंगबद्दल डिटेलमध्ये बोलूया. तुम्हाला टेंडरिंग करण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट्स काय काय असतात. तुमच्याकडे एक लॅपटॉप डेस्कटॉप पाहिजे विथ इंटरनेट कनेक्शन तुमचं स्टेबल पाहिजे आणि तुमच्याकडे प्रिंटर आणि स्कॅनर असेल तर इट इज वेल अँड गुड सो दॅट युअर वर्क विल बी फास्टर. तुमच्याकडे क्लास 3 डिजिटल सिग्नेचर असणं हे फार आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुम्ही टेंडरिंग करू शकत नाही. तुमची कंपनी रजिस्टर्ड पाहिजे, आयदर प्रोप्रायटरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, LLP किंवा लिमिटेड, आणि त्याचं डॉक्युमेंटरी प्रूफ रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. उद्योग आधार इज मॅन्डेटरी आणि NSIC जर असेल तर इट इज वेल प्रिफर्ड. आणि कुठल्याही एका बँकेचं इंटरनेट बँकिंग असणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन तुमच्या टेंडर फीज ट्रान्सफर करू शकता. स्टँडर्ड डॉक्युमेंट्स काही लागतात कंपन्यांसाठी, त्याबद्दल जसजसं ते टेंडरमध्ये लागतात रिक्वायरमेंट त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगू शकेन. काही गव्हर्नमेंट कस्टमर्स आहेत हे नॅशनल लेवल प्रेझेन्सचे आहेत. स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, टाटा पॉवर इलेक्ट्रिसिटी बोर्ड्समध्येच टाटा पॉवर आपलं मुंबईचं आहे, BST ऑल्सो गिव्स द इलेक्ट्रिसिटी. इंडियन रेल्वेज इज वन ऑफ द बिगेस्ट कस्टमर. BARC न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन. नंतर केमिकलमध्ये BPCL, HPCL, IOCL, RCF, दीपक केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. गव्हर्नमेंट कस्टमर्समध्ये मेजर ऑर्डनन्स फॅक्टरी एक मेजर कस्टमर आहे.
इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स या तिन्ही याची अनेक टेंडर्स ही निघत असतात. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस इज ऑल्सो वन ऑफ द इंजिनिअरिंग ब्रांच ऑफ गव्हर्नमेंट. मासगाव डॉक इज इन द शिप मॅन्युफॅक्चरिंग. त्यांची बरेच रिक्वायरमेंट्स असतात. जवळपास 18 प्लांट मासगाव डॉक मुंबईला आहेत. त्यामुळे तेवढीच त्यांची मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलची रिक्वायरमेंट ही प्रत्येक प्लांटमधून जनरेट होत असते. Larsen & Toubro is one of the largest and biggest engineering company in projects and other manufacturing. रिलायन्स तर सगळ्यांना माहितीच आहे. तर यामध्ये 2 मी प्रायव्हेट इंडस्ट्री पण दाखवल्यात की प्रत्येक सेक्टरमध्ये टेंडरिंग हे आहे. तर त्याच्यानंतर आपण वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेसकडे वळूया. वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे काय, तर सिमिलर आता जर आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये जायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला सिक्युरिटी विचारतो, भाई तुम्हाला कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, कोणाकडे जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, अपॉइंटमेंट घेतली का, आणि मग नंतर तुम्हाला गेट पास बनवून आतमध्ये सोडलं जातं. त्याचप्रमाणे वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस ही सिमिलर प्रोसेस आहे. तुमच्याकडनं सर्व तुमच्या कंपनीबाबतची माहिती ही घेतली जाते आणि त्यांच्या फॉर्मॅटमध्ये फॉर्ममध्ये भरून घेतली जाते. पूर्वी फिजिकल वेंडर रजिस्ट्रेशन असायचं आणि आता ती ऑनलाईनमध्ये पण भरावी लागते. पण काही कस्टमर्सच्या बाबतीत ऑनलाईन आणि फिजिकल आजही चालू आहे. जसं MSCDCL आहे किंवा रेल्वेज आहेत. तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनसुद्धा परत त्याचे फिजिकली प्रिंटआउट काढून फिजिकल हार्ड कॉपीज सर्टिफिकेटच्या सबमिट करावे लागतात. जेम रजिस्ट्रेशन एक आहे जे तुम्ही ऑनलाईन करू शकता. नंतर महाटेंडर आहे एक, ज्याच्यावर तुम्हाला महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट्सची सगळी टेंडर्स दिसू शकतात. सेंट्रल प्रोक्युरमेंट याचं टेंडर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल लेवलची सगळी टेंडर्स दिसतात. BPCL, HPCL, IOCL, BARC, न्यूक्लिअर पॉवर, मासगाव डॉक आणि असे बरेच कस्टमर्स आहेत. जवळपास 500 ते 1000 कस्टमर्स आहेत ज्यांच्या रिक्वायरमेंट्स या जनरेट होत असतात. काही कस्टमर्स असे आहेत की ज्यांना फिजिकल आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स दोन्ही करावी लागतात. नेक्स्ट स्लाईड. डिटेल्स ऑफ टेंडर पब्लिश. आता कुठल्या कुठल्या प्रकारची टेंडर्स ही पब्लिश केली जातात, तर त्याच्यामध्ये एक मॅनपॉवर सप्लाय असतं, फॅसिलिटी मॅनेजमेंट असतं, कॅटरिंग सर्व्हिसेस, रनिंग ऑफ कॅन्टीन सर्व्हिसेस, हे कॅटरिंगचं टेंडर पण त्याच्यामध्ये असतं. कारण गव्हर्नमेंटची कॅन्टीन्स ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 1-2 वर्ष अशी पिरियडसाठी वापरायला दिली जातात. युनिफॉर्म सप्लायचं बरीच टेंडर्स येत असतात. बचत गटांची टेंडर येत असतात. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल रिलेटेड वर्क इन कॉम्बिनेशन ऑफ अदर वर्क्स लाईक प्लंबिंग वर्क, पेंटिंग वर्क, इंटिरियर वर्क, किंवा हे कॉम्बिनेशनच्या याच्यामध्ये टेंडर्स ही निघत असतात. सिव्हिल वर्क विथ प्लंबिंग वर्क, सिव्हिल वर्क विथ पेंटिंग वर्क, किंवा इलेक्ट्रिकल वर्क विथ सम इन्स्ट्रुमेंट्स रिक्वायरमेंट वर्क. सप्लाय ऑफ लॅपटॉप, डेस्कटॉप, सध्या ही टेंडर्स पण भरपूर येत आहेत. CCTV, ऑटोमेशन रिलेटेड प्रॉडक्ट सर्व्हिसेस. फर्निचर सप्लाय इज ऑल्सो वन ऑफ द बिगेस्ट टेंडर कमिंग अप नाउअडेज बिकॉज कोविड हॉस्पिटल्सचं जनरेशन होतं आहे. त्यामुळं फर्निचर, सप्लाय ऑफ बेड्स अशी टेंडर्स हॉस्पिटल रिक्वायरमेंटसाठी निघत आहेत. जिम इक्विपमेंटसाठी पण काही वेळा टेंडर्स निघतात, पण सध्या ती रिक्वायरमेंट कमी आहे. मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग करणाऱ्यांसाठी पण वेब अँड मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन्स डेव्हलप करण्याची टेंडर्स निघतात. नेक्स्ट स्लाईड मॅडम प्लीज. स्टेशनरी आयटम्सची प्रत्येक गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ऑफिसेसला स्टेशनरी आयटम्स हे लागत असतात. प्रिंटिंग स्टेशनरी लागत असते. प्रिंटर्स, स्कॅनर्स, व्हिडिओ फोन्स हे पण लागत असतात. सिक्युरिटी डिव्हायसेस, लॅब इन्स्ट्रुमेंट्स आहे. हायरिंग ऑफ ट्रान्सपोर्ट व्हेकल्स फॉर ऑफिसेस आहे. गुड्स सप्लाय आहे. मेडिकल सर्जिकल इक्विपमेंट्स आहे. मास्क आहे, सॅनिटायझर्स आहेत, मेडिसिन सप्लाय आहे. सध्या सॅनिटायझर्स आणि मास्कची प्रचंड प्रमाणात टेंडर्स टेंडरवर आहेत अवेलेबल. जर तुमच्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल तर माझा नंबर अवश्य द्या. रूफटॉप सोलर प्रॉडक्ट्स आणि अदर रिलेटेड प्रॉडक्ट्स आणि मेनी मोर प्रॉडक्ट्स. म्हणजे तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट म्हणा, त्याचं कुठे ना कुठे काही ना काही टेंडर हे निघत असतात. तुम्ही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस सांगा. आय विल बी असिस्ट टू हेल्प यू फॉर गेटिंग सर्चिंग ऑफ टेंडर ऑफ युअर प्रॉडक्ट, युअर कॅटेगरी. नेक्स्ट स्लाईड. सगळ्यांना माहीतच असेल उद्योग आधार काय आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय की उद्योग आधार आणि MSME हे एकच आहे. जसं आपलं पर्सनल आयडेंटिटीसाठी आधार कार्ड काढलेलं आहे, तसं उद्योगाच्या आधारासाठी उद्योग आधार कार्ड काढलेलं आहे. तुमचं MSME रजिस्ट्रेशन असणं हे मॅन्डेटरी आहे सध्याच्या काळामध्ये. आत्ताच रिसेंटली आपल्या प्राईम मिनिस्टर्सनी बऱ्याच स्कीम्स येणार आहेत असं सांगितलेलं आहे आणि ते आता स्कीम्स त्या अंडर प्रिपरेशन आहेत.
ज्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम 4 लाखापासून करोडो रुपयाचं लोन तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे मिळू शकेल. मेनली 3 कॅटेगरीज असतात, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम, डिपेंडिंग ऑन द इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी, किंवा जर सर्व्हिस सेक्टर असेल तर ऑफिसमध्ये तुमची काय इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या बेसिसवर असतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सध्या ही एक MSME मार्टवर ऑफर अवेलेबल आहे की जर तुम्ही त्यांच्या मार्टवर जर रजिस्ट्रेशन केलं तर 30 जूनपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये 50% डिस्काउंट ऑफर आहे. जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर तुम्ही अवश्य त्या बेनिफिटचा लाभ घ्यावा. नेक्स्ट स्लाइड. टाइप ऑफ टेंडर्स आणि व्हाय टू कोट द टेंडर्स. तर सप्लाय विथ इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, रिपेअर वर्क, प्रोव्हाइडिंग ऑफ सर्व्हिसेस किंवा मिक्स टाईप ऑफ टेंडर्स ही अनेक प्रकारची येत असतात. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये लार्ज स्केलच रिक्वायरमेंट असते, स्टार्टिंग इन लॅक्स ऑफ रुपीज टू करोड्स ऑफ रुपीज. म्हणजे हजाराचं टेंडर निघणं हे फार कमी असतात, किंवा ती लोकल लेवलवर निघतात, किंवा ती कामं कॅश परचेस लेवलवर पण केली जातात. पण नॉर्मली जी टेंडर्स असतात ती लॅक्स ऑफ रुपीजपासून करोड्स ऑफ रुपीजपर्यंत असतात. आणि फंड्स प्रॉब्लेम हा त्यांना नसतो, कारण जेव्हा टेंडर